नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सगळ्यात आधी ही कमेंट बघा। अमोल चव्हाणने कमेंट केली आहे की दादा SWP वर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा, कारण की SIP काय असते, कशा प्रकारे मोबाईलवरून करायची यावर व्हिडिओ टाकला होता आणि त्याच खाली या कमेंट आलाय की SWP काय। जसं की तुम्ही बघितलं असेल, भरपूर सारे पॉडकास्ट झाले, इंस्टाग्राम यूट्यूबवर सांगताय की SWP करून तुम्ही घर बसल्या महिन्याला पैसे कमवू शकताय। मग हे खरं आहे का? नेमकं कशा प्रकारे काम करतं, किती पैसे आपण काढू शकतोय? कारण की नुकताच मला इंस्टाग्रामवर एक मेसेज आला होता, तो मी दाखवत नाहीये। त्यांनी असं सांगितलं की माझं दुकान आहे, 25,000 रुपये मी महिना कमवतो, आता मला SWP द्वारे दर महिन्याला 10,000 रुपये पाहिजे आहे, तर कसं करू? मी त्याला विचारलं कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आहे का, किती महिन्यापासून SIP चालू आहे, तर तो म्हणे मी अजून काहीच केलं नाहीये तरी पाहिजे। तर असं नाही होत, समजून घ्या। SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन काय? तर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन जसं SIP असतं त्याच्याच उलटा आपण SWP समजू शकतोय। म्हणजे SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये आपण काय करतो, दर महिन्याला जसे आपल्याकडे पैसे येतात, मग 1,000चे असू द्या, 100 रुपयाचे असू द्या, 500 रुपयाचे असू द्या, आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो। भरपूर सारे म्युच्युअल फंड आहे जे आपल्याला योग्य वाटतात, आपण रिसर्च करतो आणि त्यानुसार आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो। मग असं आपण 1 वर्ष करतो, 2 वर्ष करतो, 5 वर्ष करतो, 10 वर्ष करतो आणि असं करून आपलं एक फंड तयार होतं। मग त्याची व्हॅल्यू तयार होते। मग कोणाचा 1 लाखाचा फंड तयार होतो, 5 लाखाचा, 10 लाखाचा, आणि जास्त वेळेसाठी तुम्ही केला म्हणजे 20-30 वर्षासाठी करताय तर 1 ते 2 CR ची सुद्धा तुमची फंड व्हॅल्यू होते। आता ही जी फंड व्हॅल्यू झाली ती एकदम काय आपल्याला लागत नाहीये। मग आपण तेव्हा काय सुरू करतो, SWP। मग सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला किंवा वर्षातनं एकदा आपण ते पैसे घेऊ शकतो आपल्या डायरेक्ट बँकेमध्ये। म्हणजे जे पण आपला फंड तयार झाला आहे त्यातला काही NAV दर महिन्याला विकला जातो आणि त्याचे पैसे आपल्या बँकेमध्ये येत असतात। अशा प्रकारे ही SWP काम करते। थोडंसं कन्फ्युजन आहे, डायरेक्ट कॅल्क्युलेटर सोबत समजून सांगतो, त्याआधी असे भरपूर सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, स्क्रीनवर बघू शकता हे SWP कॅल्क्युलेटर आहे। समजा मी मागच्या 5 ते 6 वर्षापासून SIP केली आहे, म्युच्युअल फंडमध्ये टाकले आहे, किंवा लमसम मी 10 लाख रुपये टाकून ठेवलेले आहे आणि आता मला SWP सुरू करायची आहे। म्हणजे जर का तुम्हाला SWP सुरू करायची आहे त्याआधी तुम्ही काहीतरी फंडमध्ये व्हॅल्यू टाकलेली पाहिजे किंवा वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलेली पाहिजे। मग जी पण फंड व्हॅल्यू झाली आहे त्याची दर महिन्याला किंवा 3 महिन्याला जशी आपल्याला गरज आहे तशी आपण विड्रॉ करू शकतोय। जसं की तुम्ही ते कॅल्क्युलेटरमध्ये बघू शकताय, माझ्याकडे 10 लाख रुपयाचा फंड आहे, म्हणजे अमुक अमुक फंडमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, 10 लाख रुपये जमा आहे। आता मला SWP सुरू करायची आहे, मग प्रति महिना मला 15,000 रुपयाची गरज आहे। 15,000 रुपये मला पाहिजे, कारण की माझं समजा गाडीचं लोन घेतलेलं आहे, मी कार घेतलं आहे आणि त्याचा माझा 8 ते 10 हजाराचा हप्ता आहे आणि बाकीचा खर्च मला पाहिजे 3-4 हजार रुपये, म्हणजे असे टोटल 15,000 रुपये दर महिन्याला पाहिजे मला। मग मला एक्सपेक्टेड रिटर्न्स किती आहे? आता जे व्हिडिओज बनवतात, रील्स वगैरे बनवतात ते 12-15% रिटर्न्स दाखवतात, पण सध्या जसं मार्केट चालू आहे, कारण की दरवेळेस का मार्केट वर जाणार नाही, कधी खाली जातं कधी वर जातं, त्यामुळे जास्त पण रिटर्न्स मिळतात, पण आपण प्रॅक्टिकल राहायला पाहिजे। त्यामुळे 8 ते 10% रिटर्न आपण पकडू शकतोय। जसं की FD आपण करतोय, मी बघा पोस्टाच्या RD वर पण व्हिडिओ बनवलाय, FD वर पण व्हिडिओ बनवलाय। FD मध्ये आपल्याला 6.5 ते 7% रिटर्न मिळतं, इथे आपण 8 ते 10 जरी टक्के पकडलं ते पण चांगलं आहे। जसं की तुम्ही ते बघू शकता, मी फक्त 10% रिटर्न पकडतोय, ओके। आणि ते बघू शकता किती वर्षासाठी, तर 5 वर्षासाठी मला हे पैसे पाहिजे दर महिन्याला 15,000। मग तुम्ही ते SWP ची जादू बघू शकताय, म्हणजे मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते, 10% जर मला रिटर्न मिळत आहे तर तुम्ही ते बघू शकताय किती 5 वर्षामध्ये दर महिन्याला 15,000 जरी मी काढले तर टोटल मी 9 लाख रुपये काढतोय, तरी माझा फंड 4,62,000 ऑलरेडी माझ्याकडे आहे। म्हणजे 10 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले होते, 10%नी मला रिटर्न मिळत आहे, दर महिन्याला मी 15,000 रुपये काढतो आहे, तरी सुद्धा 5 वर्षानंतर सुद्धा माझ्याकडे 4,62,000चे फंड्स अवेलेबल आहे। का होतंय? कारण की जे पण पैसे आपण एकदम काढत नाही, थोडे थोडे काढतोय, मग जी पण उरलेली अमाऊंट आहे त्यावर सुद्धा आपल्याला रिटर्न्स मिळत जातात, त्यामुळे हे जे रिटर्न्स आहे हे कमी व्हायच्या ऐवजी वाढलेले दिसत आहे। आता SWP चे नेमका फायदे काय ते समजून घ्या, की नियमित उत्पन्न आपल्याला मिळतं। यस, म्हणजे आपण काहीतरी अमाऊंट टाकली आहे, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, किंवा आपण 5 ते 10 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करत आलोय, SIP करत आलोय, काहीतरी अमाऊंट जमा झाली आहे आणि ती एकदम काढण्याऐवजी आपण दर महिन्याला SWP द्वारे काढतोय, त्यामुळे आपल्याला नियमित उत्पन्न मिळतो।
टॅक्सचे फायदे आपल्याला मिळतात. ओके, त्याच्यानंतर लवचिकता आहे, जसं पाहिजे तसं काढू शकतोय आणि मूळची जी गुंतवणूक आहे त्यामध्ये संरक्षण मिळतं. म्हणजे आपण एकदम काढत नाही, थोडे थोडे काढतोय आणि जे उरलेली रक्कम त्याच्यावर सुद्धा आपल्याला रिटर्न्स मिळत आहे. त्यामुळे आपली जी इन्कम आहे ती चांगली होते. आता फायदे आहेत तर काही तोटे पण असेल, तर काय तोटे आहेत तर बाजारची जोखीम. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे पण रिटर्न्स आपल्याला मिळतात नेमकं हे कशात इन्व्हेस्ट करतात तो, हे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे शेअर मार्केट दरवेळेस वर जाईल असं नाही ना. लॉंग टर्मचा विचार केला तर आपल्याला रिटर्न्स चांगलेच मिळतात. पण काही जणांना कुठे एवढा वेळ असतो, संयमच नाही. कोणी 1 वर्ष करतं मोडून टाकतं, 2 वर्ष करतात सोडून देतात. पण जो लॉंग टर्ममध्ये करतो त्यामुळे म्हटलं जातं की बाजारमध्ये जोखीम आहे. कारण की हे जे शेअर मार्केट आहे ते दरवेळेस वर नाही जात, कधी खाली जातं वर जातं. त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्मसाठी टिकून राहायचं असेल तर बेस्ट आहे. निश्चित परतावा नाही. जसं की आपण FD मध्ये टाकलं तर आपल्याला माहिती आहे 6.7% किंवा 7.5% किंवा 7% जो पण FD रेट आपल्याला बँकेने दिला तो मिळणारच आहे. पण इथे तसं नाही. कधी 8 पण मिळू शकतोय, कधी 15 पण मिळू शकतोय, कधी 20 पण मिळू शकतोय, कधी 7% पण मिळू शकतोय. डिपेंड मार्केट कसं आहे त्यानुसार. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे टॅक्स नियोजन करावं लागेल. जेवढी पण आपण अमाऊंट काढतोय ती जर जास्त असेल, टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असेल तर आपल्याला त्यावर टॅक्स द्यावा लागू शकतोय. तर समजलं SWP काय म्हणजे. थोडक्यात तुम्हाला एक अमाऊंट टाकावी लागेल म्युच्युअल फंडमध्ये आणि भरपूर साऱ्या म्युच्युअल फंड कंपन्या जे आपल्याला SWPचं ऑप्शन देतात आणि तिथून आपण SWP सुरू करून दर महिन्याला नियमित अमाऊंट आपल्या बँकेत घेऊ शकतोय. आणि जी उरलेली अमाऊंट आहे त्यावर सुद्धा आपल्याला रिटर्न मिळत जातं. त्यामुळे आपण पैसे जरी काढतोय तर ते कमी होण्याच्या ऐवजी वाढतच जातात. हे असा फंडा आहे. पण यासाठी सुरुवातीला आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागेल हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे अनेकांचा प्रश्न होता की SWP खूप भारी आहे, अनेक जण व्हिडिओ बनवताय, खूप चांगली इन्कम होते, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण त्याआधी तुम्हाला थोडी ना थोडी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. एक चांगला फंड झाला, एक चांगली अमाऊंट झाली, त्यानंतर तुम्ही ते विथड्रॉ करू शकताय. आता तुमचे जे डाऊट आहे ते सॉल्व्ह झाले असेल, तरी काही प्रश्न असेल, काही अडचण असेल, नक्की कमेंट करा. पुढचा कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तोही कमेंट केला तर नक्की चालेल. असे भरपूर सारे एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.